नगरपंचायत प्रशासनाच्या आश्वासनांचा खेळखंडोबा. हिमायतनगरमध्ये शिवरायांच्या पुतळ्यासाठीचे उपोषण प्रकृती खालावल्यामुळे स्थगित. पुतळ्याच्या जागेसाठीचा लढा कायम. शिवप्रेमींच्या रोषामुळे वातावरण संतप्त. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी नियोजित जागेच्या मागणीसाठी नगरपंचायत समोर सुरू असलेले आमरण उपोषणकर्ते मुन्नाभाऊ शिंदे यांची प्रकृती खालावल्याने गुरुवारी रात्री उशिरा तात्पुरते स्थगित करण्यात आले. मात्र जोपर्यंत जागा मिळणार नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही असा निर्धार व्यक्त करत शिंदे यांनी प्रशासनाला इशारा दिला. हिमायतनगर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून शिवरायांच्या पुतळ्याच्या जागेवरून शिवप्रेमी आणि नगरपंचायत प्रशासन यांच्यात तीव्र संघर्ष पाहायला मिळतो आहे. यापूर्वी प्रशासनाने तब्बल 3 वेळा लेखी आश्वासन देऊन उपोषणकर्त्यांना मागे हटण्यास लावले होते. मात्र प्रत्येक वेळी दिलेले आश्वासन हवेत विरल्याने आणि प्रत्यक्षात कोणतीही अंमलबजावणी न झाल्याने शिवप्रेमींमध्ये प्रचंड संताप व्यक्त होतो आहे. प्रशासनाच्या या खोट्या आश्वासनांचा निषेध करत मुन्नाभाऊ शिंदे यांनी 21 एप्रिल 2026 पासून चौथ्यांदा आमरण उपोषणाचे हत्यार उपसले होते. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी शिवप्रेमी संघटनांनी शुक्रवार दिनांक 24 एप्रिल रोजी हिमायतनगरची बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. दरम्यान गुरुवारी 23 एप्रिल सायंकाळी उशिरा मुन्नाभाऊ शिंदे यांची प्रकृती चिंताजनक रीतीने खालावली. वैद्यकीय पथकाने त्यांना तातडीनं उपचारांची गरज असल्याचे स्पष्ट केल्यानंतर उपस्थित सहकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी हे उपोषण तात्पुरते स्थगित केले. सध्या त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय हिमायतनगर येथे उपचार सुरू आहेत. देह उपचारासाठी रुग्णालयात असला तरी माझा प्राण शिवरायांच्या पुतळ्याच्या जागेतच आहे. जोपर्यंत हक्काची जागा मिळत नाही तोपर्यंत हा लढा निर्णायक वळणावर सुरूच राहील असे मत यावेळी उपोषणकर्ते माधव उर्फ मुन्नाभाऊ शिंदे यांनी व्यक्त केले. जागा आता मागून नाही ते हिसकावून घेऊ. मुन्नाभाऊंच्या ढासळलेल्या प्रकृतीमुळे शिवभक्तांमधील संताप अनावर झाला आहे. स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे शहर अध्यक्ष बालाजी लक्ष्मण ढोणे यांनी यावेळी अत्यंत आक्रमक भूमिका मांडत रुग्णालयातून बोलताना त्यांनी इशारा दिला की प्रशासनाने आत्तापर्यंत आमच्या संयमाची परीक्षा घेतली आहे. आता जागा मागून मिळणार नसेल तर नगरपंचायतकडून हिसकावून घेण्याची ताकद शिवभक्तांमध्ये आहे. उपोषणकर्त्याची प्रकृती खालावल्याने आणि नागरिकांमधील वाढता रोष पाहता आता तरी निद्रिस्त नगरपंचायत प्रशासन जागे होणार का हा प्रश्न उपस्थित होतो आहे. संपूर्ण हिमायतनगर तालुक्याचे लक्ष आता या प्रकरणाकडे लागले असून आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. तुमची तब्येत खालावली असं त्यानं आवाहन केले की तुम्हाला सलाईन वगैरे घेणे लागते, तुमच्या पोटामध्ये काही नाही असं मला बोलले. असं बोलल्याच्या नंतर मी रात्रीला सायंकाळी 10च्या दरम्यान मी माझं तात्पुरतं अमर उपोषण स्थगित केलो आणि हा लढा हिमायतनगर चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसवण्यात येईल किंवा शिवस्मारक बनवण्यात येईल तेवढंच तो हा लढा संपूर्ण असा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं चालूच राहील. एवढं बोलतो माझे 2 शब्द सांग. 21 तारखेमध्ये उपोषणाला बसले होते. त्यामुळे उन्हाचा प्रवाह खूप होता, पाणी नव्हतं. त्यामुळे त्याला ऊन लागली आणि पोटामध्ये दुखण्याचा त्रास भरपूर चालू झाला. तर त्यामुळे हिमायतनगरचे PI अमोल भगत साहेब यांनी येऊन उपोषण रात्री स्थगिती केली. उपोषण स्थगिती केली म्हणजे माघार घेतली असं नाही की तात्काळासाठी स्थगिती देण्यात आली आहे. तब्येत प्रकृती त्यांची ठीक झाल्याच्या नंतर हा लढा पुन्हा आणखी जोमानं आणखी ताकदीने उभा राहील. या उपोषणामध्ये ज्या लोकांनी सहकार्य केले त्यांचे स्वागत. परंतु असा काही चुकीचा मेसेज जात आहे जनतेमधून की रात्रीला उपोषण उठल्यामुळं मॅनेज झालं, हे झालं. महाराजांसाठी मॅनेज होणाऱ्यापैकी आम्ही नाही आहे आणि आम्हाला वाटलं नगरपंचायत प्रशासन आमची मागणी पूर्ण करेल. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत असताना त्यांनी स्वतःच्या युगोसाठी आमची दिशाभूल करून वारंवार आम्हाला लेखी देऊन आमची दिशाभूल करत राहिले. पण यांच्या पुढे आम्ही नगरपालिकेला शिवाजी महाराजाच्या पुतळ्या संदर्भात मागणार नाही तर आम्ही हिसकावून घेणार. चौक त्याचा असला तरी महाराजाचा पुतळा आम्ही बसवणार. त्यासाठी गुन्हे दाखल होतील, तुरुंगवास भोगावा लागेल तरी आता माघार घेणार नाही.